आणि तिकडनं शेतीवाडी तुमचं म्हणजे मी पाहिलेलं आहे की आपल्या तिथे शूटिंग जसं केले, तुमच्या घरच्यांनी खूप मदत केली आणि एक निर्माते म्हणून न पाहता आम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून खरं तुमच्याकडे काम केलं आणि नंतर तुम्ही लेबर कर तुमचे इतर बिझनेस काय आहेत नक्की? एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे की माझ्या वडिलांनी मला साफ नकार दिला होता, पिक्चर काढू नको. आजोबांनी खूप पैसे घालवलेले आहेत तमाशामध्ये. बऱ्याच लावणी पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजेच की त्या 10 स्टोऱ्या माझ्या आजही पाठ आहे आणि त्या चित्रपट मी आज ना उद्या त्या काढणार आहे. पण मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तर पुण्यामध्ये माझं शिक्षण जे आहे ते एक तर सायन्स मार्फत झालं होतं. नंतर एका वकिलाच्या हाताखाली लागलो. त्याच्याकडे काम करता करता माझं लेबर लॉ झालं. लेबर लॉ करताना LLB झालं. माझा लेबर लॉ मधला जो बिझनेस आहे तो जास्त वाढला आणि जवळजवळ आजच्या घडीला 1200 कंपन्या माझ्याकडे की ज्याचं मी लिगल ॲडवायझर काम करतो. 6 ऑफिस आहे, 50-60 लोक आहेत. प्रत्येकाला सगळ्या सुख सुविधा आहेत. बोनस, लीव, पगार पाणी सगळे टायमवर होतात 5 तारखेच्या आधी. हे परमेश्वर कृपेने सगळं झाले. कोणाची तरी आईवडिलांची कृपा म्हणा किंवा तुमच्या आमच्या सारख्यांशी जेव्हा आपण चर्चा करतो त्यांचे आशीर्वाद म्हणा, ह्या आशीर्वादापोटी तुमचं कोणती गोष्ट चालत असते. जर तुम्ही हिटलर सारखे वागले, तुम्ही जर व्यवहाराला चांगले नसेल तर तुमचं पुढचा बिझनेस जो आहे तो पुढे भविष्यात तो संपून जातो. माझी आजही बघा मैत्री जी आहे ती लॉंग लाईफ मैत्री टिकते माझी. आम्ही दुश्मनाबरोबर मैत्री केली तरी दुश्मनाला वाटतं नाही हा मित्र दुश्मन असला तरी याला आपला असलाच पाहिजे. अशा पद्धतीचं माझं मैत्री टिकवण्याचं गणित आहे.